नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण अंडा बिर्याणी बनवायची आहे. इतकी झटपट होते ना, अजिबात वेळ लागत नाही. टेस्टही खूप छान लागते. चिकन, मटन बिर्याणी तर नेहमीच बनवून खातो, पण ही या पद्धतीने अंडा बिर्याणी एकदा करून बघा. तुम्हाला खूप आवडेल. तर चला बघूया. तरी ही मी अंडी आधी उकडून घेतलेली आहेत. 7 ते 8 अंडी घेतलेली आहेत मी. आता आपण त्याला फ्राय करून घ्यायचं आहे. तर पॅनमध्ये मी आता थोडंसं तेल घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये हळद, मीठ आणि थोडंसं लाल तिखट टाकून आता या अंड्यांना आपण फ्राय करून घ्यायचं आहे. 2-3 मिनिटं याला फ्राय करून घ्यायचं. वर साईडला थोडासा अंडी मसाल्यामध्ये परतण्याआधी आपण त्याला फोकने थोडेसे असे होल करून घेतलेले आहेत, जेणेकरून आपला मसाला आतपर्यंत जाईल. छान असे त्याला 2-3 मिनिटं आपण परतून घेतलेत. आता त्याच कढईमध्ये आपण आता थोडंसं तेल घातलं आहे आणि आता 4 ते 5 कांदे हे मी असे उभे चिरून घेतले आहेत आणि ते आपण आता चांगले परतून घेऊया. अजिबात वेळ लागत नाही ही बिर्याणी बनवायला. अगदी झटपट होते, कमी साहित्यामध्ये होते. कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतायचा आहे. अजिबात कच्चा राहिला नाही पाहिजे. व्यवस्थित असा लाल होईपर्यंत त्याला आपण परतून घ्यायचा. छान असा लाल झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आता 2 चमचे आलं लसूण पेस्ट घालणार आहोत. इथे मी 2 चमचे आलं लसूण पेस्ट घातली. आता यालाही छान असं परतून घेऊया, जेणेकरून त्याचा कच्चेपणा गेला पाहिजे. जवळजवळ अर्धा मिनिटभर मी याला चांगलं परतून घेतलं आहे. बघू शकता तुम्ही, आपला अद्रक लसूण हे परतून झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये 2 चमचे लाल तिखट घालायचं आहे. तुम्ही तुमच्या टेस्टनुसार घाला. तुम्हाला कसं तिखट हवं आहे तसं तुम्ही घालू शकता. मी इथे 2 चमचे लाल तिखट घातलं आहे. 1 चमचा धना पावडर घालायची आहे आणि पाव चमचा हळद. पाव चमचा ते अर्धा चमचा हळद वापरा. आणि आता आपण हे परतून घेऊया. छान असं ते कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपण त्याच्यामध्ये बिर्याणी मसाला वापरणार आहोत. तर इथे मी एव्हरेस्टचा चिकन बिर्याणी मसाला वापरला आहे. तुम्हाला कोणता वापरायचा आहे तुम्ही घेऊ शकता. तर 2 चमचे भरतील एवढा मी चिकन बिर्याणी मसाला वापरलाय. आता ह्यालाही छान परतून घेऊया. आता याच्यामध्ये आपण टोमॅटो प्युरी घालणार आहोत. तर ही मी 4 टोमॅटोची प्युरी बनवून घेतलेली आहे. आता ती याच्यामध्ये आपण छान अशी परतून घेऊया. चांगलं तेल सुटेपर्यंत आपण याला परतायचं आहे. जवळजवळ 2 ते 3 मिनिटं याला चांगलं परतून घेतलं आणि छान असं हे आपला मसाला हा परतून झालेला आहे. बघू शकता तुम्ही, छान असं तेल सुटलेलं आहे. एकदम व्यवस्थित असा हा मसाला आपला तयार झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेला पुदिना हे आपण घालून घ्यायचं आहे. ह्याच्याने टेस्ट खूप छान येते बिर्याणीला. पुदिनाची टेस्ट खूप छान येते बिर्याणीमध्ये. ह्यालाही जरा आपण मिक्स करून घेऊया. आता छान असं मिक्स करून झालं की आता आपण त्याच्यामध्ये दही घालायचं आहे. तर दही मी चांगलं फेटून घेतलेलं आहे. छोटी वाटी आहे एक जवळपास, त्याला मी फेटून घेतलं आहे मस्तपैकी. आणि आता हे आपण पटकन आता याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. एकसारखं असं परतून घ्यायचंय आणि त्यालाही तेल सुटेपर्यंत छान असं शिजवून घ्यायचंय. बघू शकता तुम्ही. आता आपण हे भात शिजवण्यासाठी घेऊया. तर भातामध्ये आपण टाकण्यासाठी हे लवंगा घेतले आहेत 4 ते 5, काळी मिरी घेतली आहे 1 चक्रफूल, दालचिनीचा तुकडा घेतला आहे 1 आणि वेलची घेतली आहे 4 ते 5. आता त्या आपण गरम पाण्यामध्ये सोडून घेऊया. इथे मी अजून पुदिनाही घातलेला आहे चिरून थोडासा. आणि हे अर्धे लिंबू आहे, त्याचे मी तुकडे केलेत बारीक बारीक आणि ते याच्यामध्ये टाकलेत, ज्याच्यामुळे आपला आहे ना भात आहे ना एकदम असा पांढरा असा दिसतो. तर आपण जेव्हा मीठ टाकतो ना भाताला, त्याच्या डबल नेहमी मीठ वापरायचं आहे बिर्याणीसाठी.
कारण आपलं हे पाणी आपण गाळून काढतो ना, तर आपलं मीठ कमी होतं. त्याच्यामुळे मीठ हे भरपूर घालायचं आहे. आणि थोडंसं तेलही टाकलं आहे मी याच्यामध्ये, की आपला भात चिकट व्हायला नको. तर हे मी बिर्याणी राईस घेतले आहेत. हे मी Blinkitवरनं मागवले, पण हे तुकडाच राईस भेटला मला. पण म्हटलं आता चला त्याचंच बनवून बघूया कसं होतंय ते. तर आता आपलं पाणीला उकळी येतेय, तर आपण याच्यामध्ये आता हे तांदूळ सोडायचे आहेत. तर बघू शकता तुम्ही, अगदी 5 मिनिटातच आपला हा भात तयार होतोय. तर आपण हे आता लिंबाचे तुकडे आहेत ना, तेही काढून घ्यायचे आहेत. आणि हे मसाले आहेत ना, खडे मसाले टाकलेले, तेही तुम्हाला नको असतील तर तुम्ही वरच्यावर काढून घेऊ शकता. मी तसेच ठेवलेले आहेत. तर आता आपण थर लावायला घ्यायचा आहे. तर इथे मी खालच्या साईडला पूर्ण मसाला घालून घेणार आहे, कारण मी एकच लेअरमध्ये ठेवणार आहे. तर आता आपण हे संपूर्ण मसाला याच्यामध्ये टाकून घेतला आहे आणि आता त्याच्यावरती ही अंडी आपण लावून घेऊया. थोडीशीच अंडी इथे मी टाकणार आहे, बाकीची अंडी मी वरच्या साईडला ठेवणार आहे. आता अंडी लावून झालेली आहेत, तर आपण त्याच्यावरती आता बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेला पुदिनाही घालून घ्यायचा आहे. आणि इकडे मी आता आहे ना कांदा फ्राय करून घेतलेला आधीच, तर तोही याच्यामध्ये घालून घेते. कांदा टाकल्याने टेस्ट खूप छान येते, असा फ्राय केलेला. आपण वापरला आहेच कांदा करताना, पण असा फ्राय केलेला कांदा टाकला की छान येते जरा बिर्याणीला टेस्ट. आता हा आपला राईस आहे ना, आपण पटापट याच्यावर घालून घेऊया गरम गरमच. थर लावला ना तर पटकन आपली बिर्याणी तयार होते. तुकडा आहे तरी पण बघू शकता तुम्ही, छान असा आपला राईस झालेला आहे. पांढराही झालेला आहे चांगला आणि तुकडाही वाटत नाही, व्यवस्थित झालेला आहे. आता याच्यावरती मी 2 चमचे तूप फिरवून टाकलं आहे आणि आता ही उरलेली अंडी आपण वरती लावून घ्यायची आहेत. म्हणजे आपला हा वेगळा थर तयार झाला. मसाला तर आपण सगळाच खाली टाकलेला आहे, त्यामुळे इथे फक्त अंडी, पुदिना, थोडीशी कोथिंबीर आणि हा तळलेला कांदा आपण घालून घ्यायचा आहे. आणि आता याच्यावरती आपण आपला उरलेला राईस सगळा टाकून घ्यायचा आहे. पुन्हा याच्यावर आपण 2 चमचे तूप घालून घेऊया. आणि इथे मी फूड कलर वापरतेय, येलो कलरचा. तुम्हाला नसेल घालायचं तर तुम्ही नाही घातला तरी चालेल, काही हरकत नाही. थोडासा कलर येण्यासाठी मी वापरला आहे. आता त्याच्यावरती पुन्हा आपण फ्राय केलेला कांदा आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया. खूप पटकन ही रेसिपी होते. तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. आणि आता आपण याला दम देण्यासाठी हा फॉइल पेपर वापरणार आहोत. तर अशा पद्धतीने झाकण लावून आहे ना, त्याला असं फॉइलने कव्हर केलं की आपली वाफ आहे ना आतमध्ये लॉक होऊन जाते. तर आपण याला सुरुवातीला 2 मिनिटं गॅसवर ठेवायचं आहे, फुल गॅसवर. आणि नंतर आपण याला 10 मिनिटांसाठी मंद गॅस करून तव्यावर ठेवायचा आहे. तवा आधी चांगला गरम करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर 10 मिनिटं आपण याला मंद गॅसवरती चांगला दम येऊन द्यायचा आहे. चांगली वाफ जमा झाली पाहिजे. आणि आपण गरमागरमच सगळ्या गोष्टी वापरल्यात, राईस वगैरे, आणि मसालाही आपला गरमच होता, त्यामुळे वाफही पटकन पकडली जाते. तर बघू शकता तुम्ही किती छान झालेली आहे आपली बिर्याणी. सुगंधही एवढा छान येत आहे आणि बघू शकता कशा वाफा पकडलेल्या आहेत आणि खूप टेस्टी सुगंध खूप छान येत आहे. तुम्ही अशा प्रकारे एकदा नक्की करून बघा बिर्याणी, तुम्हालाही खूप आवडेल. अगदी झटपट होणारी ही रेसिपी, अजिबात वेळ लागत नाही. कमी साहित्यामध्ये घरी काही बनवायचा कंटाळा आला की या पद्धतीने बिर्याणी करून बघा, तुम्हालाही खूप आवडेल. बघा आपला राईसही खूप छान झालेला आहे, फडफडीत अगदी. तुकडा होता तरी व्यवस्थित झालेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि टेस्टही खूप छान झालेली आहे. तर तुम्ही अशा प्रकारे नक्की करून बघा. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू